हॅलो फ्रेंड्स, तर आज बनवूया आपण आडू वडी. त्यासाठी अगोदर तुम्ही आडूचे पानं घ्या. पानांना नंतर थोडेसे त्यांचे दांडे कापून घ्या, कारण की ते खाताना लागतात पण आणि व्यवस्थित फोल्ड पण होत नाही म्हणून. त्यानंतर तुम्हाला त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. एक एक पानं व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्या तुम्ही. त्यानंतर प्लेटमध्ये त्यांना पसरून द्या. त्यानंतर तुम्हाला पीठ घ्यायचे, चण्याचं पीठ. चण्याचं पीठ बोलता, काही जण बेसन पण बोलतात, ते घ्यायचं आहे. जेवढे तुमचे पानं असले त्या प्रमाणात. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका तुमच्या चवीनुसार. आणि ही आहे पेस्ट. या पेस्टमध्ये मी टाकलेलं आहे हळद, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर. आणि मग थोडंसं पाणी टाकून लागता पाणी टाका, एकदम पाणी टाकू नका, कारण की तुम्हाला ही पेस्ट जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही करायची आहे, मीडियम ठेवायची आहे. ही झाली आपली पेस्ट रेडी. आता त्यानंतर पानांना एक एक व्यवस्थित तुम्हाला लावून घ्यायचे. चारी बाजून व्यवस्थित तुम्ही लावून घ्या. जास्त तुम्हाला पीठ लावायचं पण नाही आहे, कारण की कसं आहे, जास्त पीठ लावलं तर त्याची पानांची चव आपल्याला लागत नाही. हे बघा, मी किती व्यवस्थितपणे बारीक बारीक पीठ लावलेलं आहे आणि सर्वीकडे एकसारखं पसरून द्यायचं आहे. जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको. आणि जेवढ्या पानांची तुम्हाला जेवढी जाड वडी पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही पानं लावा. कारण की कसं आहे, काही काही जणं 2-3 पानांची करतात, काही काही 4-5 पानांची करतात. काहींना वडी जास्त जाड लागते, काहींना बारीक लागते, तर ते तुमच्यावर आहे. आणि ही झाले सर्व पानांना पीठ लावून. त्यानंतर मी इथे थोडंसं हे टाकले, तीळ टाकलेली आहे, कारण की तीळमुळे थोडीशी वेगळी चव येते आणि खायला पण जरा छान लागते. त्यानंतर आता इथे आपण फोल्ड करून घेऊया. आता रोल करायची वेळ आलेली आहे. इथे पण थोडंसं तुम्हाला पीठ लावायचं आहे, जेणेकरून तुमचा रोल घट्ट बसून राहणार म्हणून. बघा, आता तुम्हाला व्यवस्थितपणे हळूहळू एकदम घट्ट रोल करायचा आहे. जर तुम्ही एकदम लूज केला तर त्याच्यामुळे तेलामध्ये तुम्ही जसं वडी सोडणार तर ती तुमची सुटून जाणार. घट्ट तुम्हाला हळूहळू व्यवस्थितपणे एकदम टाईट रोल करायचा आहे. जेवढं टाईट करणार तेवढी ती वडी तुमची घट्ट बसून राहणार. म्हणजे जास्त घाई करायची नाही, हळूहळू ना, पण व्यवस्थितपणे तुम्ही त्याचा रोल करा. हे झालं आहे आपलं आता रोल करून रेडी. त्यानंतर आता मी इथे चाळणीमध्ये वाफवायला ठेवून देणार आहे. हे आता माझी वडी वाफते. वाफून झाल्यानंतर हे आता माझे झाले वाफून रेडी. आता इथे मी कापायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला एक एक बारीक बारीक त्याचे एकसारखे सगळे कापायचे. जास्त जाड नको, जास्त बारीक नको, नाहीतर ते म्हणजे तळताना मग थोडेसे काही कच्चे राहतील त्याच्यामुळे. बघा, एकसारखे मी सर्व कापलेले. आणि हे थंड झाल्यावर कापायचं आहे तुम्हाला, गरम गरममध्ये कापायचं नाही. गरम गरममध्ये कापलं की चाकूला ते चिटकणार आणि वडी पण मग तुम्हाला व्यवस्थित कापता येणार नाही, म्हणून थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतरच तुम्हाला कापायचं येते. बघा, सर्व एकसारखे कापलेले आणि तुम्ही बघू शकता माझी एक पण वडी सुटलेली नाही आहे. सगळे किती घट्ट बसलेले आहे. हे झाले आपले सगळे वडी, त्यांचे पीसेस रेडी करून सगळे कापून झाले आहे. आता मी इथे तेलामध्ये तळायला सुरुवात केलेली आहे. वडी घट्ट असल्यामुळे बघा, माझ्या तेलामध्ये एक पण वडी सुटलेली नाही आहे. बघा तुम्ही. आणि त्यानंतर हे झाले आपले आडू वडी रेडी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.